प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। महाराष्ट्रामधील सुमारे 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या। 15 डिसेंबर पासून आचारसंहिता लागू झाली। या 29 महानगरपालिकांमधील हजारो नगरसेवक पदासाठी या निवडणुका होणार आहे। 15 जानेवारी मतदानाचा दिवस आणि 16 जानेवारी कोण जिंकलं कोण हारलं त्याच्या निकालाची तारीख। 2 जानेवारी पर्यंत कोणत्या पक्षांनी किती उमेदवार उभे केले आणि एकूण ह्या 29 महानगरपालिकांमध्ये एकूण किती उमेदवार उभे राहिले हे सगळं चित्र 2 जानेवारीच्या दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे। आणि त्यानंतर 3 जानेवारीला चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी उडणार आहे। या सगळ्या रणधुमाळीमध्ये सध्याच्या घडीला जे सत्ताधारी पक्ष आहे, मग त्यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, अजित पवार यांची राष्ट्रवादी, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्ष आहे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी आहे। या सगळ्यांची तयारी जवळपास पूर्णत्वाला आलेली आहे, झालेली आहे, किंबहुना त्यांचे उमेदवारही ठरले असतील इथपर्यंत त्यांची तयारी झालेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आमच्या आंबेडकरी पक्षांचं काय, आमच्या आंबेडकरी संघटनांचं काय, त्यांचे उमेदवार रिंगणात उतरणार आहे की नाही म्हणायला रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे ही मंडळी महायुती बरोबर आहे। दुसरीकडं आनंदराज आंबेडकर हे शिंदेच्या शिवसेनेबरोबर आहे, तर वंचित बहुजन आघाडी ही स्वतंत्रपणे लढणार आहे, किंबहुना त्यांनी स्थानिक पातळीवरती युती करण्याचे संकेत दिलेले आहे। भाजपा सोडून ते कुणाही बरोबर युती करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे। एकीकडे जे महायुती बरोबर आहेत रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे यांच्या पक्षाचा सध्या विचार न केलेला बरा, कारण यांचे किती उमेदवार उभे राहतील किंबहुना यांना किती उमेदवारी देण्यात येईल, यांच्या पक्षाला किती उमेदवार देण्यात येईल हाच एक मोठा प्रश्न आहे। ते फक्त नेहमीप्रमाणे महायुतीचा प्रचार करणार आहेत की स्वतःचे उमेदवार रिंगणात उतरवणार आहे, हे 2 जानेवारी पर्यंत आपल्याला चित्र स्पष्ट होईल। परंतु आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेने मुलाखतींचा उमेदवारांच्या संभाव्य उमेदवार जे निवडणुकीला उभे राहणार आहेत महानगरपालिकांमध्ये, त्या उमेदवारांच्या मुलाखतींचा धडाका सुरू केलेला आहे। 16 डिसेंबर 17 डिसेंबर हे 2 दिवस त्यांनी मुलाखतींसाठी राखीव ठेवलेले आहे। आंबेडकर भवनला जे रिपब्लिकन सेनेचं मुख्य कार्यालय आहे, त्या मुख्य कार्यालयामध्ये या 2 दिवस मुलाखती ते घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांचे उमेदवार किती असणार आहे, शिंदे गटाबरोबर त्यांनी जी युती केलेली आहे त्या युतीमधून त्यांना किती जागा मिळणार आहे ते स्पष्ट होईल। तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी सुद्धा उमेदवार उभे करण्याच्या प्रक्रियेमध्ये आघाडीवर आहे। त्यांचे सुद्धा उमेदवार मोठ्या संख्येनं ह्या वेळेला महानगरपालिकांमध्ये 29 महानगरपालिकांमध्ये उभे राहण्याची शक्यता आहे, ते उभे राहतील। एकूण सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की आंबेडकरी आंदोलनामध्ये, आंबेडकरी संघटनांमध्ये 1760 संघटना आहेत, गल्ली बोळामध्ये संघटना आहे। त्यापैकी फक्त आणि फक्त आंबेडकर बंधू म्हणजे प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांचे पक्ष निवडणूक रिंगणामध्ये उतरणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे।
बाकीचे जे रिपब्लिकन गट आणि तट आहे ते आपापल्या जे मालक आहेत त्यांचे बोलविते धनी त्या मालकांचे फक्त झेंडे आणि झेंडे उचलण्यापुरते म्हणा किंवा त्यांचा प्रचार करण्यापुरते मर्यादित आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात फक्त आणि फक्त प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदरावजी आंबेडकर या दोन भावांचे पक्ष उतरणार असल्यामुळे आंबेडकरी जनतेसह नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या दोन भावांच्या पक्षाच्या कामगिरीकडे आहे. त्यामुळे ह्या दोन्ही बंधू म्हणजे प्रकाशजी आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि आनंदरावजी आंबेडकर रिपब्लिकन सेना या दोन्ही पक्षांचे किती उमेदवार रिंगणात असणार आहे, किती जागांवर किती निवडणुका लढणार आहे हे आपल्याला 2 जानेवारीला पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत आंबेडकरी जनता या निवडणुकीमध्ये एक आपली ताकद, एक स्वतंत्र ताकद, आपलं अस्तित्व दाखविल्याशिवाय राहणार नाही ही खात्री बाळगूया. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.